हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्ट्स. तर मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाची कन्सेप्ट जे आपल्या टार्गेट WRDच्या काही स्टुडंट्सने रिक्वेस्ट केली होती की आम्हाला ॲनालिसिस ऑफ स्ट्रेस हा चॅप्टर थोडा खूप कन्फ्यूज होतो, मुलांना अवघड जातो, ती कन्सेप्ट समजत नाही मोहर सर्कल काय आहे. सो आपण आज फक्त ह्या कन्सेप्टवर फोकस करणार आहे, कन्सेप्ट ऑफ मोहर सर्कल. तर हे सगळ्याच गव्हर्नमेंट एक्झामला ऑल AE JEE कुठलेही असू दे, ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती 5 स्टार कन्सेप्ट आहे यार. म्हणजे प्रत्येक एक्झामला पडणार म्हणजे पडणार अशी कन्सेप्ट आहे. तर सुरू करूया टाईम वेस्ट न करता. त्या पहिले थोडी हिस्ट्री मोहर साहेबांबद्दल तुम्हाला समजून घ्यायचं आहे की कोण होते मोहर साहेब. तर जसं तुम्हाला माहिती आहे की आपण बऱ्याचदा सॉईल मेकॅनिक्समध्ये पण वाचतो मोहर कुलम थेरी. आपण त्यानंतर काय म्हणतो आपण सॉममध्ये पण वाचतो मोहर सर्कल. त्यानंतर आपण एसएमध्ये पण वाचतो विलेट मोहर डायग्राम. तर ते एकच माणूस होते की त्यांनी वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये त्यांची थिअरी दिलेली आणि इतका भारी माणूस आहे की खूप सोपे केले, सिव्हिल इंजिनिअरिंग खूप इझी केलं ह्या माणसाने. सो मोहर सर्कल कन्सेप्ट इज अ गेम चेंजिंग कन्सेप्ट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग माझ्या मते. तर हे सुरू झालं होतं क्रिस्टीन ऑटो मोहर 1835ला. तिथनं त्यांची जर्नी स्टार्ट झाली ॲज अ सिव्हिल इंजिनियर आणि त्यानंतर त्यांनी स्ट्रक्चरल इंजिनिअरमध्ये पण बरेच अवॉर्ड्स घेतले. मोहर सर्कल ऑफ स्ट्रेस स्टडी करायला बघतो ना आपण आपल्याला पण खूप स्ट्रेस येतो आतून, राईट. जेव्हा तुम्ही अभ्यास करता कंटाळता स्ट्रेस येतं, पण त्याची स्टडी आपल्याला स्ट्रेस आल्यावर पण कुठं जातो आपण, सायकॅट्रिस्ट किंवा डॉक्टर अशा वेगळ्या लोकांकडे जाऊन स्ट्रेस रिलीज करतो. पण आपल्या जेव्हा स्ट्रक्चरवर स्ट्रेस येतो, स्ट्रक्चरच्या कुठल्या तर पार्टमध्ये स्ट्रेस येतो, तर त्यावर ॲनालिसिस कसं करायचं, तो जो वीकनेस आहे स्ट्रक्चरचा तो कसा सॉल्व्ह करायचा आणि त्या स्ट्रेसला कसं रिड्यूस करायचं किंवा संपवायचं. तर ह्याबद्दल ह्या माणसांनी किंवा आपल्या मोहर साहेबांनी ती कन्सेप्ट दिली, ज्याचं नाव आहे मोहर सर्कल. मोहर सर्कल सिम्पल आहे की जेव्हा कुठल्याही बॉडीवर स्ट्रेस इनसाईडमधून जे आतून स्ट्रेस डेव्हलप होते, स्ट्रेस कधी पण आतून डेव्हलप होती, तर ती स्ट्रेस तुमच्या एक्सटर्नल स्ट्रेसच्या वर जर गेली, इंटरनल स्ट्रेस गेली, तर तुमची बॉडी होती फेल. तर ती कुठली स्ट्रेस आहे ज्या पॉईंटला सिग्मा इंटरनल आहे ज्या पॉईंटला ती फेल होणार आहे बॉडी, तर त्या स्ट्रेसचं आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे. आलं लक्षात कुठल्या स्ट्रेसचं बोलतो मी? आतून जी बॉडीला फेल करणारी स्ट्रेस आहे ना, ती स्ट्रेसबद्दल आपल्याला बोलायचं आहे. सो 1855 ॲज अ रेल रोड इंजिनियर म्हणून त्यांनी सुरुवात केली त्यांच्या आयुष्याची. आणि मोहननी डेव्हलप केला इंटरेस्ट होता त्यांना खूप स्टडीजमध्ये, थिअरीजमध्ये, मेकॅनिक्समध्ये, सॉममध्ये. आणि ते प्रोफेसर म्हणून जॉईन झाले. त्यांना पण मुलांना कोचिंग करायला, गायडन्स करायला आवडायचं. सो पॉलिटेक्निकमध्ये त्यांनी जॉईन झाले. त्यानंतर त्यांनी फॉर्म्युलाइज केलं स्टॅटिस्टिकल इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. जे तुम्ही स्टडी करता एसएमध्ये, स्ट्रक्चरल ॲनालिसिसमध्ये, ही जी कन्सेप्ट होती DSI, DK, स्टॅटिस्टिकली इनडिटर्मिनेट, ते पण मोहर साहेबांनी दिलेली. त्यानंतर मोहर्स ग्राफिकल सोल्युशन आपल्याला टूल बघायला भेटलं मोहर सर्कलच्या रूपाने. त्याच्या आधी कार्ल कुलीमन नावाचे सायंटिस्ट होते यार, त्यांनी स्ट्रेसवर खूप स्टडी केली, पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर गोष्ट हँडओव्हर केली, त्यांची स्टडीची हँडओव्हर झाली, ती मोहर साहेबांकडे हँडओव्हर झाली. आणि तिथून त्यांनी सुरुवात केली परत त्या स्टडी केलं त्याचं, जे कार्ल कुलीमनचं जी प्रोजेक्ट होता किंवा जो त्यांचा कन्सेप्ट होता तो पुढे नेला आणि मोहर सर्कल, फेमस ग्राफिकल मेथड डेव्हलप केली, दॅट इज मोहर सर्कल. सो मोहर सर्कल आलंय कुठून, तर असं आलेलं आहे. आणि का आलं हे पण समजून घेतलं आपण इंटरनल स्ट्रेस ॲनालिसिससाठी. आणि त्यानंतर महत्त्वाचं बेस्ड ऑन शिअर स्ट्रेस, ही थेरी जी आहे ती अर्ली थेरी होती, ती शिअर स्ट्रेसवर बेस्ड होती. आणि त्यानंतर पण त्यांनी खूप सारे मेथड्स डेव्हलप केले. विलेट मोहर डायग्राम जो स्ट्रेस डिस्प्लेसमेंटला आपण यूज करतो, मॅक्सवेल मोहर मेथड ही पण यूज करतो आपण स्टॅटिस्टिकली इनडिटर्मिनेट स्ट्रक्चरला. आणि त्यानंतर आपण डिस्प्लेसमेंटसाठी ट्रस्टच्या नोट्सच्या आपण यूज करतो. सो मॅक्सवेल मोहर आणि काय म्हणतात विलेट मोहर डायग्राम, हे जेव्हा तुम्हाला विचारतील एक्झाममध्ये, तर हे ट्रस्ट डिस्प्लेसमेंटमध्ये आपण यूज करतो. आणि ही पण थिअरी एसएमध्ये आहे आणि आपल्या टेस्ट सिरीजला पण ह्याच्यावर क्वेश्चन आहे. सो त्यानंतर महत्त्वाचं की का डेव्हलप करायला लागलं ग्राफिकल सोल्युशन, का ह्याच्यावर काय ॲनालिटिकल सोल्युशन देता आलं नसतं. तर ॲनालिटिकल सोल्युशन आणि ग्राफिकल सोल्युशन दोन प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. कुठलाही प्रॉब्लेम आहे तर दोन प्रकारे सॉल्व्ह होतो, एक ॲनालिटिकल आणि ग्राफिकल म्हणजे त्यामध्ये तुम्हाला ग्राफ असतो, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. आणि ॲनालिटिकल म्हणजे तुमच्याकडे फॉर्म्युले असतात. सो फॉर्म्युला थ्रू एक तर सॉल्व्ह होऊ शकतो किंवा ग्राफ थ्रू. तर फॉर्म्युला थ्रू जर सॉल्व्ह करायचं झालं तर त्यांच्यामध्ये खूप लेंदी कॅल्क्युलेशन्स होते, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि ते जुना काळ होता 1800चा, त्यावेळेस कॅल्क्युलेटर्स अलाउड नव्हते, नो कॅल्क्युलेटर्स.
नो गॅजेट्स, कुठले सॉफ्टवेअर्स नव्हते, ई-टॅब्स नव्हतं, काही नव्हतं स्ट्रक्चर ॲनालिसिसमध्ये. तर हे जे सॉफ्टवेअर्स आत्ता जे डेव्हलप झाले एकदम मॉडर्न स्ट्रक्चरल ॲनालिसिससाठी जे म्हणतो स्टॅड प्रो, तसे काही सॉफ्टवेअर्स किंवा असे गॅजेट्स किंवा असे हायली डेव्हलप सुपर कॉम्प्युटर्स नव्हते की जे ॲनालिसिस करतील. सो अशा वेळेस मोहर साहेबांनी खूप खूप महत्त्वाचं आणि सगळ्यांचे काय म्हणतात एफर्ट्स वाचवले आणि त्यांनी सोल्युशन दिलं ग्राफिकली का, कारण लार्ज कॅल्क्युलेशन होते, ट्रायल अँड एरर मेथड्स होत्या खूप, आणि ते कमी करायसाठी आपल्याला मोहर सर्कलची कन्सेप्ट त्यांनी इंट्रोड्यूस केली. तर मोहर सर्कलची कन्सेप्ट हिथून स्टार्ट होती मित्रांनो, हिथून स्टार्ट होती मोहर सर्कलची कन्सेप्ट. पण ती कन्सेप्ट समजून घ्यायच्या आधी मला ही हिस्ट्री 2-3 मिनिटात सांगायची होती. पण आता मी जे तुम्हाला थंब रूल सांगणार आहे इथून मोहर सर्कलसाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला 5-6 गोष्टी काहीतरी लक्षात ठेवायच्या त्याचा थंब रूल. दॅट्स ऑल तुम्हाला मोहर सर्कल एकदम क्लिअर होऊन जाईल तुमच्या माइंडमध्ये की काय. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला काय म्हणतात बेसिक अंडरस्टँडिंग या पूर्ण चॅप्टरमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट ही स्ट्रेस एलिमेंट. जोपर्यंत मला स्ट्रेस एलिमेंट कळणार नाही तुम्हाला मोहर सर्कल काय, ॲनालिसिस ऑफ स्ट्रेस काय, अख्खा सॉम पुढचा कळणार नाही. तर स्ट्रेस एलिमेंट कळणं खूप गरजेचं आहे. तर बेसिक काय स्ट्रेस एलिमेंट बघा. स्ट्रेस तर तुम्हाला माहिती की इंटरनल काहीतरी रेजिस्टन्स देते बॉडी टू द एक्सटर्नल लोड. तर स्ट्रेस तर सिंपल आहे की आपण आपली बॉडी काहीतरी रेजिस्ट करते लोडला. त्यानंतर एलिमेंट, त्या एलिमेंटवर काय स्ट्रेस येते. व्हॉट इज स्ट्रेस एलिमेंट. एलिमेंट म्हणजे काय, एलिमेंट म्हणजे ही एक मोठी बॉडी आहे तुमची, त्यामधला एकदम स्मॉल पार्ट एकदम स्मॉल पार्ट त्याला म्हणतो आपण एलिमेंट. हे बघा इथं दाखवलं आहे एकदम छोटा तुकडा. त्यानंतर बघा कण म्हणू शकतो. तर जेव्हा पण तुमच्याकडं एक एलिमेंट येतं ना, एक एलिमेंट जेव्हा म्हणतो मी, त्याच्यावर 2 प्रकारचे स्ट्रेस काय गोष्ट लक्षात ठेवा येतात. पहिली म्हणजे ॲक्शियल, दुसरी म्हणजे शियर. 2 स्ट्रेस कायम ॲक्ट होतात, एक ॲक्शियल आणि एक शियर. ॲक्शियलमध्ये त्यामध्ये परत 2 टेन्शन आणि कॉम्प्रेशन, आणि शियरमध्ये तर फक्त शियर स्ट्रेस ॲक्ट होते. तर आता इथं दाखवलं मी की एलिमेंटला रिप्रेझेंट कसं करायचं. बघा हा डब्बा आहे, हा डब्बा आपला एलिमेंट आहे. ह्याचा मी जर क्रॉस सेक्शन ड्रॉ केलं तर ते असं काहीतरी दिसतं. ठीक आहे, एक स्क्वेअर बॉडी दिसते. त्यावर तुम्हाला ॲक्शियल स्ट्रेसेस जर प्लॉट करायचे असतील तर 2 प्रकारचे ॲक्शियल स्ट्रेस. का 2 प्रकारचे, का 3 प्रकारचे, का नाही 2D एलिमेंट आहे. ठीक आहे, 2D एलिमेंट आहे. जर 3D असतं तर 3 स्ट्रेस झाले, सिग्मा एक्स, सिग्मा वाय आणि सिग्मा वाय आणि सिग्मा झेड. तर जेव्हा पण आपण स्ट्रक्चरसाठी बघतो तर आपण मोहर सर्कलचं जेव्हा गोष्ट करतो आपण तर तो 2D सर्कल आहे. ठीक आहे, 2D म्हणजे 2 डायमेन्शनल स्ट्रेससाठीचा सर्कल आहे तो. ठीक आहे, तर हे खूप महत्त्वाचं आहे, हे समजून घ्या. त्यानंतर त्या बॉडीवर 2 प्रकारचे स्ट्रेसेस आहेत. जसं म्हणलं मी शियर आहे, शियरला आपण डिनोट करूया टाऊनी, आणि नॉर्मल स्ट्रेसेसला डिनोट करूया सिग्मानी. तर खूप म्हणजे काय म्हणतात एक बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायचं की टाऊ कसं मेजर करायचं आणि सिग्मा कसं करायचं. हेच ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये आपल्याला शेवटपर्यंत न्यायचं आहे की बघा जेव्हा पण तुमच्याकडे हा एलिमेंट दिसतो ना, समोरचा जो पार्ट आहे ना, ह्याला म्हणतात एलिमेंट म्हणतात. आणि कुठला एलिमेंट, स्ट्रेस एलिमेंट म्हणतात. तर तुमच्याकडे 2 गोष्टी आहेत, एक टाऊ आहे, एक सिग्मा आहे. टाऊ आणि सिग्माच मी म्हणेल आता तुम्हाला समजून घ्यायचं आहे. टाऊ म्हणजे शियर स्ट्रेस आणि सिग्मा म्हणजे नॉर्मल स्ट्रेस, दॅट इज ॲक्सियल स्ट्रेस. तर जेव्हा तुम्हाला त्याचे साईन कन्व्हेन्शन, दुसरी गोष्ट आता तुम्हाला काय आलं, एलिमेंट ड्रॉ करता येईल तुम्हाला न बघता बघा, डोळे झाकून तुम्ही एकदा काय म्हणतात त्याला व्हिज्युअलाइज करा. एकदा पूर्ण काय म्हणतात क्लोज करा तुमच्या आईज आणि व्हिज्युअलाइज करा की तुम्हाला तो आठवतो का की सिग्मा एक्स सिग्मा वाय. कधी पण सिग्मा एक्स तुमचा एक्स ॲक्सिसवर राहतो त्यामुळे सिग्मा एक्स इकडे घेतलं आहे, आणि सिग्मा वाय हा वाय ॲक्सिसवर राहतो त्यामुळे वर दिलेला आहे. तर एक्स डायरेक्शनची स्ट्रेस म्हणतो आणि वाय डायरेक्शनची स्ट्रेस म्हणतो आपण. कधी पण एक थंब रूल लक्षात ठेवा आता ह्या पुढं की ऑलवेज सिग्मा एक्स इज ग्रेटर दॅन सिग्मा वाय. सिग्मा एक्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन सिग्मा वाय. आता ह्याच्या आधी पहिले साईन कन्व्हेन्शन्स थोडे बघून घेऊ आपण. साईन कन्व्हेन्शन्समध्ये कधी पण जेव्हा नॉर्मल स्ट्रेस असते, नॉर्मल म्हणजे सिग्मा म्हणजे नॉर्मल. तर नॉर्मल स्ट्रेस म्हणजे वाय वालीची व्हॅल्यू आहे, म्हणजे वर जर गेलं म्हणजे काय म्हणतो आपण टॉपला प्लस बॉटमला मायनस, राईटला प्लस लेफ्टला मायनस निगेटिव्ह. तर ह्या साईन कन्व्हेन्शन लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये राईटला चाललं आहे आणि वर चाललं आहे तर काय होणार पॉझिटिव्ह. तर पॉझिटिव्ह एलिमेंट आहे. तर ह्यामध्ये बघा काय कुठं चाललं आहे, लेफ्टकडे चाललं आहे आणि डाऊनवर्ड चाललं आहे, तर हा झाला निगेटिव्ह एलिमेंट. आणि त्यानंतर अजून एक बेसिक पार्ट येतो ॲप्सिसा काय, हा मॅथमॅटिक्सचा थोडा पार्ट आहे, ज्यांचं आपल्याला कसं 12th नसतात मुलं, डिप्लोमाचे असतात मोस्टली, त्यामुळे त्यांना तो पार्ट थोडा कमी असतो. हा पार्ट जरा मॅथमॅटिक्सवाला तो खूप कन्फ्यूज होतो, जशी सगळ्यांनाच M3 अवघडच जातो आपल्या डिप्लोमावाल्यांसाठी. सो बघून घ्या ॲप्सिसा आहे काय, ॲप्सिसा आणि ऑर्डिनेट थोडक्यात सगळे सेमच आहे. फक्त जेव्हा पण आता समजा तुम्ही एक ग्राफ प्लॉट करता, तिथं कुठं तरी एक पॉईंट आहे, सपोज कुठला पण एक पॉईंट आहे, सपोज तो एक्स पॉईंट आहे. तुम्ही एक्स ॲक्सिसपासून जर तो मेजर केला, एक्स ॲक्सिसपासून तो जर वर्टिकली हा पॉईंट मेजर केला एक्स ॲक्सिसपासून, तर त्याला काय म्हणायचं, ॲप्सिसा म्हणायचं. ॲप्सिसा म्हणजे हॉरिझॉन्टल विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल तुम्ही मेजर केलं. त्याचं प्रोजेक्शन बघा, एचं प्रोजेक्शन कशापासून आहे, एक्स ॲक्सिसला प्रोजेक्ट केलेलं आहे. तर एक्स ॲक्सिसला प्रोजेक्ट केलं तर ॲप्सिसा, आणि वाय ॲक्सिसला जर प्रोजेक्ट केला आणि त्याचा मेजर केलं डिस्टन्स वर्टिकली,
तर त्याला म्हणायचं ऑर्डिनेट. तर व्हर्टिकली जर मेजर केलं कुठलाही डिस्टन्स तर ऑर्डिनेट म्हणतो आपण त्याला, आणि हॉरिझॉन्टली पण डिस्टन्स कुठलं विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस मेजर केलं तर त्याला ॲप्सिसा म्हणतो. तर हीच गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे की अबाव द ॲप्सिसा. अबाव द ॲप्सिसाचा अर्थ आहे अबाव द हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस, तो असतो पॉझिटिव्ह, बिलो द ॲप्सिस असतो निगेटिव्ह. सो बिलो द ॲप्सिसाला कसा येणार आहे बॉडी बघा अँटी क्लॉकवाईज. जेव्हा तुम्ही शिअर स्ट्रेसची गोष्ट करता तेव्हा तुम्हाला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज दोन गोष्टी येणार आहेत. कारण शिअर काय असतं, शिअर म्हणजे दोन्ही ठिकाणी बघा वरनं पण ॲक्ट होतो, खालून पण ॲक्ट होतो, ठीक आहे, एका एलिमेंटला. तर हे काय फॉर्म करतं, कपल फॉर्म करतं. त्यामुळे त्याला आपण काय करावं लागेल, अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज. कपल जेव्हा फॉर्म होईल तेव्हा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मेजर करायचं. तर तुम्हाला माहिती क्लॉकवाईज जर बघितलं तर पॉझिटिव्ह असतं, अँटी क्लॉकवाईज इज निगेटिव्ह. आपण हे डिप्लोमापासून शिकत आलो, ठीक आहे. त्यानंतर स्ट्रेस एलिमेंट, आता खूप महत्त्वाची गोष्ट ही. आता स्ट्रेस एलिमेंट तर तुम्ही बघितली. आता ही जी आहे रिप्रेझेंट केली आहे स्ट्रेस एलिमेंट. ह्यामध्ये बघा एक स्ट्रेस आहे सिग्मा वाय, दुसरी स्ट्रेस आहे सिग्मा एक्स. आता ह्या स्ट्रेस एलिमेंटवरून मोहर सर्कल कसा ड्रॉ करता येईल आपल्याला हेच बघायचं आपल्याला पूर्ण चॅप्टरमध्ये. जर थोडं फास्ट झालं असेल तर तुम्ही रिवाइंड करून परत जर तुमची कुठली कन्सेप्ट क्लिअर असेल तर व्हिडिओ परत रिवाइंड करून तुम्ही बघू शकता, ठीक आहे, किंवा स्लो करून पण बघू शकता. तर आता बघा सिग्मा वाय परपेंडिक्युलर कशाला रे, टाऊ वाय एक्सला आहे, ठीक आहे. सिग्मा एक्स परपेंडिक्युलर कशाला आहे, सिग्मा एक्सला परपेंडिक्युलर आहे टाऊ एक्स वाय, ठीक आहे. तर आता टाऊ एक्स वाय कसं चाललं आहे, टाऊ एक्स वाय कसं चाललं आहे, अँटी क्लॉकवाईज बघा. टाऊ एक्स वाय कसं चाललं आहे, अँटी क्लॉकवाईज चाललं आहे. तर जी सिग्मा एक्सवर शिअर स्ट्रेस आहे ती काय निगेटिव्ह आहे, ठीक आहे, निगेटिव्ह आहे. आणि सिग्मा वाय कसा आहे, ऑलरेडी तो निगेटिव्हमध्ये म्हणजे डाऊनवर्ड चालला आहे. पण त्याच्यावरची जी शिअर स्ट्रेस आहे सिग्मा वायवरची ती कुठली आहे, ती स्ट्रेस इन वाय डायरेक्शन सिग्मा वायची जी स्ट्रेस आहे ती पॉझिटिव्ह आहे, कारण ती क्लॉकवाईज चालली आहे. बघा तुम्ही जर बघितलं टाऊ वाय एक्सला बघा इथं पण बघा क्लॉकवाईज फिरतोय, तर क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. तर ह्या तर गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या स्ट्रेस एलिमेंटवरून, ठीक आहे. आणि आता स्ट्रेस एलिमेंट जेव्हा म्हणेन मी तेव्हा तुम्हाला ड्रॉ करता यायलाच पाहिजे. तर आता कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा मी ग्राफ प्लॉट करेन एक्स ॲक्सिसला कुठली घेणार, एक्स ॲक्सिसला तुम्ही घेणार नॉर्मल स्ट्रेस, आणि वाय ॲक्सिसला तुम्ही घेणार शिअर स्ट्रेस. बघा एक्स ॲक्सिसला नॉर्मली काय म्हणतात त्याला ॲक्झियल स्ट्रेस असते, कारण ॲक्झियल म्हणल्यावर अलॉंग द एक्स डायरेक्शन, त्याला ॲक्झियल म्हणतो, अलॉंग द एक्स डायरेक्शन. आणि टँजेन्शियल म्हणतो आपण त्याला. शिअरला काय म्हणतो अजून एक, शिअरला आपण दुसरं नाव काय म्हणतो रे, टँजेन्शियल इज अलॉंग वाय डायरेक्शन. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे समजून घेणं की एक्स ॲक्सिसवरच का, नॉर्मल वाय ॲक्सिसवरच का, तर हे खूप महत्त्वाचं होतं. आता बघा मी जर मोहर सर्कल ड्रॉ करायचा प्रयत्न केला तर कसं करायचं, सिम्पल आहे. मी एक थंब रूल फर्स्ट तुम्हाला दिलेला आहे, काय, सिग्मा एक्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन सिग्मा वाय. असं का, तर ह्याचं रिझन आहे एक. आता तुम्हाला मी आज सांगून उपयोग नाही, त्याचं डेरिवेशन करून ते नंतर जेव्हा आपण डिटेलमध्ये पूर्ण सॉमचा स्टडी करूया आपल्या कोर्सेसमध्ये तेव्हा आपण याच्यावर बोलू. आता बोलून पण उपयोग नाही आणि एक्झामला त्याच्यावर काय विचारणार पण नाहीत, ठीक आहे. सेकंड गोष्ट, हा फर्स्ट थंब रूल आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय की एक्स डायरेक्शनमध्ये जी स्ट्रेस आहे ती ग्रेटर पाहिजे वाय डायरेक्शनच्या. असं का, आता बघा सपोज एक्झाममध्ये जर तुम्हाला दिलं, एक्झाममध्ये सिग्मा एक्सची व्हॅल्यू दिली 30 आणि सिग्मा वायची दिली 20, तर सरळ आहे की ठीक आहे सिग्मा एक्स 30 आहे, सिग्मा एक्स इज ग्रेटर दॅन सिग्मा वाय, म्हणजे तुम्ही 30 इथंच लिहाल. आता सपोज उलटं केलं त्यांनी, सिग्मा वायची व्हॅल्यू दिली 30, सिग्मा एक्सची व्हॅल्यू दिली 20, तर तेव्हा काय करणार तुम्ही, तेव्हा तुम्हाला हा जो सिग्मा वाय आहे तो इकडे लिहायचा आहे. सिग्मा वाय म्हणजेच तुमचा सिग्मा एक्स होऊन जाईल, कारण मी काय म्हणलं एक्स डायरेक्शनची व्हॅल्यू इज ऑलवेज ग्रेटर दॅन वाय डायरेक्शन. त्यामुळे ही 30 तुम्ही इकडेच द्यायची आणि 20 इकडे ठेवायची. म्हणजे वाय डायरेक्शनला 20 ठेवणार, एक्स डायरेक्शनला 30 ठेवणार. म्हणजे तुम्ही इंटरचेंज करू शकता जेव्हा तुम्हाला अशा गोष्टी दिल्या असतील तर हे लक्षात आलं तुम्हाला सगळ्यांना. सो आता बघा महत्त्वाचा पार्ट, आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट की मोहर सर्कल कसं ड्रॉ करायचं. तर मोहर सर्कल ड्रॉ करायचं आणि ग्राफिकली ड्रॉ करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला जी लागते तो म्हणजे ग्राफ म्हणजे कसं ड्रॉ करणार बघा, हा झाला वाय ॲक्सिस, हा झाला एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, हा झाला एक्स ॲक्सिस, ठीक आहे, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. त्यानंतर आता मी म्हणलं की सिग्मा एक्स इज ग्रेटर दॅन सिग्मा वाय. तर इथं आपण कुठंतरी सपोज सिग्मा एक्स म्हणलं आणि इकडं कुठंतरी म्हणलं सिग्मा वाय, ठीक आहे. सिग्मा वाय कारण काय छोटा आहे, सिग्मा वाय छोटा आहे सिग्मा एक्सपेक्षा. आता अजून एक आपल्याला प्लॉट करायचं आहे की शिअर कुठे आहे, वर्टिकल जेव्हा वाय ॲक्सिस येतं ना तेव्हा शिअर स्ट्रेस येतं, आणि एक्स ॲक्सिसला कधी पण लक्षात ठेवा हे नॉर्मल स्ट्रेस, म्हणजे वाय ॲक्सिसला टाऊ आणि एक्स ॲक्सिसला शिअर. तर वायचा जो शिअर स्ट्रेस आहे
मी काय म्हणलं होतं, वायचा शिअर स्ट्रेस कसा आहे, क्लॉकवाईज चाललाय, क्लॉकवाईज. म्हणजे सिग्मा वायला जो शिअर स्ट्रेस आहे टाऊ एक्स, कुठला आहे, टाऊ वाय एक्स तो कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि सिग्मा एक्सला जो टाऊ एक्स वाय आहे तो निगेटिव्ह आहे. तुम्ही बघता येतं डायग्राममध्ये. तर ह्यामुळेच आपण काय करू शकतो, त्याला तसंच प्लॉट करायचं. बघा वर्टिकली आता समजा आपण टाऊ एक्स वाय आणि टाऊ वाय एक्स हे दोन्ही सेम असतात का, यस सेम असतात. कसं बघा, टाऊ एक्स वाय आणि टाऊ वाय एक्सला सेमच व्हावं लागतं, कारण ते न्यूट्रलाइज करतात एकमेकांना. आणि त्यालाच म्हणतो आपण कॉम्प्लिमेंटरी शिअर स्ट्रेस. कॉम्प्लिमेंटरी शिअर स्ट्रेसचा कन्सेप्ट आपण स्ट्रेस स्ट्रेनमध्ये बघणारच आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की कॉम्प्लिमेंटरी शिअर स्ट्रेस असल्या कारणाने टाऊ एक्स वाय इज इक्वल टू टाऊ वाय एक्स. त्यामुळे सगळे शिअर स्ट्रेस जे आहेत ते इक्वल असतात. ठीक आहे, सगळे शिअर स्ट्रेस जे असतात ते इक्वल असतात. सो आपल्याला आता बघा, आपल्याला तर प्लॉट करायचं. ठीक आहे, म्हणजे आता समजा मी एक व्हॅल्यू घेतली, सपोज एक व्हॅल्यू घेतली की टाऊ एक्स वायची व्हॅल्यू आहे एक काय म्हणतो 20 पकड. तर 20 पकडला तर इथं कुठं तरी इथून म्हणजे सिग्मा वायला कशी आहे ती पॉझिटिव्ह 20 आणि सिग्मा एक्सला निगेटिव्ह 20. तर आपण बघा इथं प्लॉट करूया, इथं आपण प्लॉट करूया. ही झाली पॉझिटिव्ह 20 आणि सिग्मा एक्सला जर बघितलं तर निगेटिव्ह 20. तर जेव्हा तुम्ही हे प्लॉट कराल ना, इथं फक्त तुम्हाला तर जॉईन करायची लाईन, इथं तुम्हाला ह्या दोघांची लाईन जॉईन करायची. आता इथून एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, इथपर्यंत का आला तुम्हाला, सिम्पल यार गोष्ट. बघा सिग्मा एक्स प्लॉट केला, सिग्मा एक्स जसं म्हणलं ग्रेटर सिग्मा वाय होता, बस सिग्मा एक्स ग्रेटर सिग्मा वाय ठेवला आपण. त्यानंतर त्याचा टाऊ एक्स वाय आणि टाऊ वाय एक्स ही इक्वल असतं का, कॉम्प्लिमेंटरी शिअर स्ट्रेस. ही दुसरी कन्सेप्ट लक्षात ठेवा, कॉम्प्लिमेंटरी शिअर स्ट्रेस इज ऑलवेज इक्वल. त्यानंतर त्या आपल्याला काय केलं, आपण 20 प्लॉट केलं वर. आता अजून एक प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी ऑफ सर्कल. हे तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये वाचलं असेल. ही प्रॉपर्टी काय म्हणते की जेव्हा वर्टिकल ॲक्सिसमध्ये टू इक्वल अँड अपोजिट पॉईंट्स असतील, टू इक्वल अँड अपोजिट, इक्वल आहेत आणि ऑपोजिट आहेत, तर ते रिप्रेझेंट करतात डायमीटर ऑफ द सर्कल. ते रिप्रेझेंट करतात डायमीटर ऑफ द सर्कल. आणि इथूनच येते कन्सेप्ट ऑफ मोहर सर्कल, जो म्हणतो ना सर्कल कसा ड्रॉ केला, तर सर्कल असा ड्रॉ केला, स्ट्रेस एलिमेंटवरून ड्रॉ केला आपण सर्कल. सिग्मा एक्स सिग्मा वाय आणि टाऊ एक्स वाय प्लॉट केलं. आणि त्यानंतर आपल्याला कळलं की डायमेट्रिकली ऑपोजिट इक्वल अँड ऑपोजिट पॉईंट्स रिप्रेझेंट करतात डायमीटर ऑफ द सर्कल. आणि जेव्हा तुम्ही कुठल्या तरी म्हणजे हे जर रेडियस काढाल आणि एक प्रोटेक्टरनी जर तुम्ही प्लॉट केलात, तर तुम्हाला असा काहीतरी सर्कल भेटून जाईल. ठीक आहे, तुम्हाला असं काहीतरी सर्कल भेटून जाईल. आणि ह्या सर्कलला म्हणतो मोहर सर्कल. कारण ह्या सर्कलच्या प्रत्येक सर्कम्फरन्सवर, बघा खूप लक्ष द्या, ह्या सर्कलच्या प्रत्येक पॉईंटवर, सर्कम्फरन्सच्या प्रत्येक पॉईंट, कुठलाही घ्या सर्कम्फरन्सचा, तो काय रिप्रेझेंट करतो, स्ट्रेस. इट रिप्रेझेंट अ स्ट्रेस, त्यामुळे त्याला स्ट्रेस सर्कल पण म्हणतात. तर ह्या गोष्टी आता कळल्या असेल की मोहर सर्कल कशाला म्हणतात आणि स्ट्रेस सर्कल कसं म्हणतो. तर आता आपल्यासाठी एक चॅलेंज आहे की आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याचं रेडियस फाइंड करायचं आहे, या मोहर सर्कलचं रेडियस फाइंड करायचं आहे. त्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट की इनसाईड एक स्ट्रेस असते आपल्या बॉडीमध्ये, एलिमेंटमध्ये. बघा इथं खूप प्लेन्स असतात इनसाईडमध्ये, आणि कुठल्या तर एका पॉईंटला बॉडी फेल होते. मग ते कुठल्या प्लेनला फेल होती आपल्याला तेच ओळखायचं असतं. ह्या चॅप्टरमध्ये पूर्ण तेच ओळखायचं की किती तर प्लेन्स आहेत, इन्फायनाईट प्लेन्स आहेत. आणि इथून तो अँगल मेजर करतो आपण मॅक्सिममपासून, तो असतो थीटा म्हणतो आपण त्याला. तर इनसाईड स्ट्रेस कधी एक्सिट जर झाले आउटसाईडपेक्षा, तर तेव्हा काय होतं, आपल्याला रिडिझाईन करावं लागतं अकॉर्डिंग टू थिअरीज ऑफ फेल्युअर. तिथनं पार्ट चालवतो थिअरीज ऑफ फेल्युअरचा. आणि त्यानंतर आपल्याला तशा थिअरीज लावून डिझाईन करायचं असतं एलिमेंट. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला समजली असेल तर ती म्हणजे एक स्ट्रेस एलिमेंट असतं. स्ट्रेस एलिमेंटमध्ये कुठल्या तरी एका अँगल थीटा असाच का घेतला मी, थीटा आपण मेजर करतो ऑलवेज अँटी क्लॉकवाईज. कारण कुठल्या तरी अँगलवर फेल होणार आहे, पण तो अँगल कुठून पाहिजे, तो पाहिजे तुमच्या मॅक्सिमम स्ट्रेसपासून. कारण जेव्हा पण बॉडी फेल होती ती कुठल्या स्ट्रेसला ॲक्सेप्ट केली पाहिजे, जेव्हा पण इंटरनल स्ट्रेस डेव्हलप होती ती एक्सिड केली पाहिजे तुमच्या मॅक्सिमम स्ट्रेसला. मॅक्सिमम आपली एक्स आहे जसं मी म्हणलं, अँड सिग्मा एक्स इज ग्रेटर दॅन सिग्मा वाय. जेव्हा ही केस होती तेव्हा बॉडी फेल होती. आणि त्यासाठीच आपल्याला एक एलिमेंट घ्यायचं आहे, एक ॲझम्पशन करायचं आहे, एक एलिमेंट घ्यायचं आहे. त्या एलिमेंटवरून आपल्याला हुडकायचं आहे की ती बॉडी कशी फेल होणार आहे. ठीक आहे, तर आता हे लक्षात आलं असेल तुम्हाला. बघा परत एकदा सांगतो की आपला जो हा एलिमेंट आहे, हा बॉक्स आहे, डब्बा आहे, हा आहे ना, हा कुठल्या तरी एका अँगलला फेल होणार आहे, आतून फेल होणार आहे. तो अँगल म्हणू आपण थीटा, फेल्युअर अँगल. आणि कुठल्या तरी एका प्लेनला फेल होणार आहे. प्लेन म्हणजे जसं हा पण एक प्लेन आहे,
वर्टिकल प्लेन. तसा हा आपला जर तुम्ही त्याची काय म्हणतात फ्री बॉडी डायग्राम काढली तर हा ट्रायंग्युलर प्लेन आहे. तर ह्याला पण एक नॉर्मल स्ट्रेस असेल. मी जसं म्हणलं कुठल्याही प्लेनवर 2 प्रकारचे स्ट्रेस असणार, एक नॉर्मल एक टँजेन्शियल. म्हणजे हिथं असली हिथं जी आहे ती टँजेन्शियल टाऊ म्हणू आपण त्याला, आणि ही नॉर्मल सिग्मा म्हणू. तर आपल्याला जे काढायचं आहे की आपल्याला हे काढायचं की सिग्मा जे आहे नॉर्मल स्ट्रेस ती कधी एक्सिड होणार सिग्मा एक्सपेक्षा, आणि ती कधी एक्सिड होणार सिग्मा वायपेक्षा. जर नॉर्मल स्ट्रेस जी आतली ह्या प्लेनवरची समजा अशी एक स्ट्रेस आहे सिग्मा एन, ती जर एक्सिड झाली सिग्मा एक्सपेक्षा तर बॉडी होती फेल, बॉडी फेल्स. आणि त्यानंतर जर सपोज जर नॉर्मल शिअर स्ट्रेस आहे, नॉर्मल शिअर स्ट्रेस ती जर एक्सिड झाली तुमची टाऊ एक्स वायपेक्षा, तर तुमची बॉडी सेकंड केसमध्ये पण फेल होते. तर आपला हा ट्रायंग्युलर, त्यासाठी तुम्हाला दाखवलं की फ्री बॉडी डायग्राम जर ह्याची काढली तर तुम्ही अशी ती, हा जो अँगल आहे हा थीटा आहे, हा जो अँगल आहे हा थीटा आहे, आणि तुम्हाला काय काढायचं आहे, तुम्हाला काढायचा तो टाऊ एन आणि सिग्मा एन, आणि हा थीटा. हे काय तुमची फेल्युअर स्ट्रेस किंवा ची मॅक्सिमम स्ट्रेस जी आपल्याला हुडकायची आहे. म्हणून मोहर साहेबांनी ग्राफिकल हा मोहर सर्कल त्यासाठीच दिला की बाबा तुला आतमध्ये दिसत नाही ह्या डब्यामध्ये कुठं फेल होणार आहे, तुला कळणार नाही तो अँगल, तोच तू जर ग्राफ ड्रॉ केला ह्याच प्लेनचा, मोहर सर्कल म्हणतो आपण त्याला, त्या सर्कलवरनं तू फाइंड करू शकतो कुठल्याही अँगलला किती किती स्ट्रेस डेव्हलप आहे. इतकी सिंपल आणि भारी कन्सेप्ट जर दिली यार माणसाने, फक्त तुम्हाला समजायचं की ते आहे काय आणि कशासाठी दिलं आहे. खूप सिंपल आहे, पण खूप कन्फ्यूज होतात मुलं, काहीतरी खोडकत बसा तिकडून तिकडून यूट्यूबवर. फक्त त्यांनी काय केलं माहिती का तुम्हाला, जादू. आतमध्ये जे अँगल्स तयार होतात ना फेल्युअर प्लेन्सचे, हे बघा आतमध्ये जे अँगल्स तयार होतात फेल्युअर प्लेनचे, तेच त्यांनी अँगल एका सर्कल एक ड्रॉ केला मॅक्सिमम मिनिममचा, आणि बस एक मॅक्सिमम स्ट्रेससाठी ड्रॉ केला, एक मिनिमम स्ट्रेससाठी ड्रॉ केला, आणि त्याच्या आतमध्येच अशी कुठली तरी स्ट्रेस असणार आहे जी तुम्हाला फेल व्हायला बॉडीला हे करणार आहे, जी फेल करणार आहे बॉडीला. ती स्ट्रेस आपल्याला कुठल्या तरी एका अँगलमधून हुडकायची आहे, आणि त्यासाठीच्या प्रत्येक सर्कम्फरन्सला जो डिनोट करणार ती शिअर आणि तुमची नॉर्मल स्ट्रेस असणार आहे. आता समजा मी हा पॉईंट घेतला, ह्या पॉईंटला स्ट्रेस किती आहे, तर ह्या पॉईंटला स्ट्रेस काय असणार आहे, ही वाली शिअर आणि ही वाली काय असणार आहे नॉर्मल, म्हणजे सिग्मा अँड टाऊ. तर आलं का लक्षात की काय जादू आहे ह्या सर्कलची, त्यामुळे तो मॅजिकल सर्कल आहे तो. ठीक आहे. तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला काय काढायचं कळलं की आतमध्ये जी स्ट्रेस आहे त्याला मी म्हणलं सिग्मा नॉर्मल, आणि आतमध्ये टँजेन्शियल स्ट्रेस आहे त्याला म्हणलं टँजेन्शियल स्ट्रेस. तर ही जेव्हा एक्सिड होईल तुमच्या एक्सटर्नल स्ट्रेसच्या, तेव्हा बॉडी होणार फेल. मी 10 वेळा का सांगायलो, कारण हीच कन्सेप्ट नाही समजत, काय काढायचं ते समजत नाही. तर आता बघूया आपण खाली नीट मोहर सर्कल. आता तुम्हाला लक्षात आला हा सर्कल कसा आला, हा सर्कलच सेम इथं ड्रॉ केलेला आहे, हा सर्कल सेम इथं ड्रॉ केलेला आहे. फक्त हे कॉम्प्रेशनमध्ये थोडं गेलेली व्हॅल्यू का, कारण सिग्मा वाय, आणि मी तो दोन्ही पॉझिटिव्ह दाखवला, ह्यानी फक्त ती निगेटिव्ह दाखवलेली आहे. आणि ह्यालाच म्हणतो आपण ट्रेस्का स्ट्रेस काय आहे ते पण बघू, त्यालाच मॅक्झिमम शिअर स्ट्रेस पण म्हणतो आपण, आणि ती कशी आली ती पण बघूया. आता इथून तुम्हाला कन्सेप्ट एक एक कळायला चालू होतील. बघा त्यांनी काय केलं, सिग्मा एक्स पहिला ग्रेटर सिग्मा वायपेक्षा, तर इथं कुठंतरी सिग्मा एक्सचं प्लॉटिंग केलं, कुठेतरी इथं सिग्मा एक्सचं प्लॉटिंग केलं, सिग्मा एक्स आणि टाऊ एक्स वाय. तर हा प्लॉट्स केलेले आपण सेम प्लॉट केलेले, आणि इथनं आपल्याला भेटलं होतं रेडियस, इथनं भेटलं होतं रेडियस. तर रेडियस ऑफ मोहर सर्कल कसं काढायचं बघा, सिंपल सांगतो तुम्हाला. आता ही जी आहे इथून ती इथपर्यंत, ठीक आहे, इथून इथपर्यंत ती काय सिग्मा एक्स आहे, आणि इथून इथपर्यंत जी आहे इथून इथपर्यंत ती आहे सिग्मा वाय. ठीक आहे, सिग्मा वाय. तर जेव्हा पण आता तुम्ही काय करणार आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ही रेडियस काढायचं आहे. ठीक आहे. तर रेडियस कसं काढणार आपण, रेडियस म्हणजे जो तुमचा हा पॉईंट आहे ना, हा काय, हा डायमीटर आहे तुमचा, हा डायमीटरच्या हाफ असणार आहे रेडियस इक्वल टू हाफ ऑफ डायमीटर. त्यानंतर महत्त्वाचं आहे आपण बघा, तुम्हाला अजून एक सर्कल ड्रॉ करून दाखवतो. हा आपला सर्कल आहे, सपोज सिग्मा वाय आणि इथं सिग्मा एक्स आहे. त्या सर्कलला आपण नंतर येऊया. ही जी आहे ना सिग्मा वाय झाली, आणि ही जी आहे सपोज सिग्मा एक्स आहे, आणि हे तुम्हाला इथं कुठंतरी सिग्मा एक्स सिग्मा वायचं आपल्याला भेटलं होतं. ठीक आहे, इथं कुठंतरी तुम्हाला भेटलं होतं सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय.
सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय. ठीक आहे, असाच होता. तर ही व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची होती. ही व्हॅल्यू किती आहे मला सांगा, ही व्हॅल्यू. तर ती व्हॅल्यू आहे तिथून सिग्मा एक्स, बघा इथपर्यंत सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय जर केलं तुम्ही, सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय केलं तर तुम्हाला कुठली व्हॅल्यू भेटते, ही व्हॅल्यू भेटते, सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय. आता ह्याला जर तुम्ही हाफ केलं तर तुम्हाला हे भेटतं रेडियस. ठीक आहे, ह्यालाच काय म्हणतो आपण, रेडियस. तर सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 केलं तर तुम्हाला काय भेटतं, रेडियस ऑफ मोअर सर्कल. तर आता मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो की आपलं ट्रायंगल कसा फॉर्म झाला. हा झाला सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2, आणि ही जी आहे ना वर्टिकल, हे बघा ही वर्टिकल, ह्याला काय म्हणतो आपण, टाऊ एक्स वाय. टाऊ एक्स वाय म्हणा, टाऊ वाय एक्स म्हणा, वाय एक्स म्हणा, एक्स वाय म्हणा, काय सेमच आहे. त्यामुळे पोरांना वाटतं की टाऊ एक्स वाय काय वेगळं आहे, काय टाऊ वाय एक्स काय, नाही सेमच आहे. तर ही झाली टाऊ एक्स वाय. आलं लक्षात. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हा रेडियस काढायचा, हा रेडियस काढायचा. हा जो आहे ना तो रेडियस आहे, हा रेडियस नाही आहे, हा रेडियस नाही आहे. ही अर्धी साईड होती त्याची, म्हणजे हॉरिझॉन्टल साईड, आणि ही होती वर्टिकल साईड. तर आपल्याला एक फॉर्म्युलामध्ये पायथागोरस नावाचे सायंटिस्ट होते. त्यांनी काय म्हणले की हायपोटेनियसचा जर स्क्वेअर घेतला तर तुमचा काय म्हणतो त्याला, हॉरिझॉन्टलचा साईडचा स्क्वेअर जो असतो तो प्लस वर्टिकल साईडचा स्क्वेअर असतो तो. तर आता हायपोटेनियसचा जर रूट घेतला तर काय येणार आहे, अंडर रूट, बघा फॉर्म्युला, सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2 का होल स्क्वेअर प्लस टाऊ एक्स वाय का होल स्क्वेअर. तर हेच तुम्हाला विचारतात एक्झाममध्ये की रेडियस ऑफ मोअर सर्कल कसं आलं, रेडियस. तर त्याचा फॉर्म्युला अंडर रूट सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2 का होल स्क्वेअर प्लस टाऊ एक्स वाय का होल स्क्वेअर. ओके, तर हेच खूप इम्पॉर्टंट डेरिवेशन होतं, आणि बाकीचा जो उरलेला पार्ट आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करूया. खूप लेंदी झाला व्हिडिओ, आणि पार्ट 2 मध्ये आपण ह्याचं पूर्ण कन्सेप्ट समजून घेऊन टॉपिक खतम करू. सो थँक्यू फॉर वॉचिंग विथ सुबल अडिक्ट्स.